4 शिट्या दिल्या की त्यानंतर बिर्याणी 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 कुकरवाली बिर्याणी ये। सुट्टीचा वार म्हणजे रविवार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नव्या एका व्हिडिओमध्ये। कशी असते आमची भूमी। तर आज आहे रविवार आणि मी आहे किचनमध्ये, त्यामुळे आजचा विषय आहे खादीचा बाजार। खादीच्या बाजारामध्ये काय आहे आपण बघूया। तुम्ही हाय करा, बोल ना, हाय बोल, हाय बोल, तोंडाने बोल, हाय नाही हाय। तर आपण बघूया खादीच्या बाजारामध्ये काय आहे ते आज। आता हाय करते थांब जरा, आपण या। तर आता आहे आमच्याकडे शिवडा, काय भूमी, शिवडा मासा, आणि हे आहे रात्रीचा बेत। हा आहे रात्रीचा बेत, बिर्याणी। कसला बिर्याणी, चिकन किचन मॅरिनेट केलेलं आहे। आणि हा आहे शिवडा, पाव किलो घेतला आम्ही शिवडा। आम्ही 3 जण आहोत, प्रत्येकाला 2-2 तुकडे येतील। आणि मध्येच त्यांना म्हटलं एक शिंट्या दे रे, ते त्याने दिला शिंट्या मी खायला, तुला नाही हो की नाही। हा, तर आपण शिवड्या कसा बनवायचा आपण बघूया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मिरची, भरपूर लसूण लागतं, मच्छीला हळद आहे, मसाला, मीठ आणि हिंग। तर असं साहित्य आहे। परत एकदा बघू आपण। हा मॅरिनेट केलेला आहे चिकन, त्यासाठी काय काय लागलं, दही, टोमॅटो पेस्ट, फिश पण आहे, आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, लसूण, अजून काय, तिखट मसाला, हळद। हे आता शिजवायचं आहे ग, शिजवल्यानंतर आपण खाऊया का। एवढं ना ओरडायचं, त्यानं म्हणा या बघू जेवायला या, म्हण जेवायला या आमच्याकडे, बोल, अरे लाजते। तर आता आपण बघूया मासे कसे बनवायचे। आणि बिर्याणीचा बेत हा रात्रीचा आहे। ओके बोल, ओके बोल, ओके ओके यस। भूमी खाली उतरली आणि आता बघा ही सायकलवर कशी खेळते, कशी खेळते बघ। आता आम्ही जेवण बनवतो, हा करू ना, जेवण बनवू ना, भूक लागली ना तुला, मग जाऊ का आम्ही आता आतमध्ये जाऊ। हा इकडे, हाय गाईज, आणि इकडे आहे काव्या। आता ते खेळतात ते जण, अशी मस्ती करतात ते दोघं। हे एवढं ओरडायचं नाही। आता आम्ही जेवण बनवतो, तुम्ही दोघं खेळायचं बरं का। चलो लेट्स गो। एक बाजूला भात शिजत ठेवलेला आहे आणि गॅसवर आहे पातेलं, त्यामध्ये टाकलं तेल। झटपट रेसिपी तयार होते, जास्त काही वेळ लागत नाही। मळे वगैरे असे शिजवतात। सुरुवातीला लसूण, मच्छीसाठी लसूण भरपूर घ्यायचं, चांगली चव येते। बऱ्याच दिवसानंतर रेसिपी दाखवते तुम्हाला, मध्ये भरपूर गॅप पडलेला। मासा पण छान भेटला, ताजा शिवडा असाच असतो शिंट्यासारखा, एक बाजूला मोठा आणि शेपटीकडे निमुलता असतो। मिरची टाकली, लसूण आणि मिरची टाकलेली आहे, हळद, कोथिंबीर, लसूण आणि चवीपुरतं मीठ। अगं भूमी गाडी तिकडे ने, हे बघ मध्ये मध्ये लुडबुड असते ती। छान असा रंग आलेला आहे आणि आता हे मासे सोडायचे। स्वस्तात मस्त 100 ते 150 रुपये पाव किलो मध्ये मिळतात हे। आज आम्हाला 100 रुपयाला मिळाले, 100 रुपये पाव किलो। एक चिमट्या फ्री भेटला त्याच्यावर। हिंग राहिलं टाकायचं, हिंग टाकायचा चांगला।
झटपट होणारी रेसिपी. आता आपण शिजवायला ठेवूया. रस्सा पुरेल ना? ओके, शिजत ठेवलेला आहे. आणि हा आहे मच्छी तयार होते. तोपर्यंत आपण भूमीची मस्ती बघूया काय करते ती. ही बघ. हे भूमी, तू गाणं म्हणते ना? गाणं कोणतं गाणं म्हणते बोल. हा आणि ती हे बघ, हे गाणं बघ. इकडे बघ, इकडे इकडे. हे बघ. चांदो मामा खाली ये ना. बोल. हा, इया नाही, चांदो मामा बोल. चांदो नको मग. महाराज पण नको मग. काय असते कदम महाराज मग. गणपती, भूपती, गजापती असं म्हणतेस ना तू? दाखव बघू बोलून. काय नाटक करते का तुम्ही? काय खाते तू? काय खाते? हं, महाराज कसं बोलते बघू, दाखव. हा, इकडे ना, इकडे ना. हा, महाराज पडले आमचे. ए महाराज इकडे. ते मछली तिकडे कुठे गेली तुझी? इथे येऊन बोल. इथे ये इकडे ये. चांदो मामा खाली ये ना. मला तुझा थोडासा वेळ दे ना. दाखव बघू कशी म्हणते बघू. दहा ते 12 मिनिटामध्ये शेवडा मासा शिजून झालेला आहे. आता त्याचा रस्सा काढायचा आणि परत त्याच्यातच थोडंसं फ्राय करायचा. तर रस्सा काढून घेतोय. तिघाने किती लागेल तेवढा रस्सा बनवलेला आहे. एकदम सुके करून घ्यायचे. पूर्ण रस्सा बाहेर काढायचा. अशा प्रकारे माशाच्या तुकड्या अख्ख्याच्या अख्ख्या राहिल्या आहेत. आता आपण त्याला फ्राय करून घेऊया. झटपट रेसिपी, नॉनव्हेज रेसिपी, झटपट रेसिपी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते. मस्तपैकी तरी आलेली आहे रस्स्याला. आणि आता फ्रायसाठी आपण सुरुवात करतोय. गॅस पेटवून घेतला आणि वरून तेल सोडायचं आहे. हो आलो. हो त्यानंतर थोडी हळद वरूनच टाकायचे. थोडं हिंग, तिखट मसाला लाल, आणि मीठ पण. थोडं मीठ अगोदर टाकलेलंच आहे. फ्रायला परत थोडं टाकायचं. ही बघा आली बघा ही. ए लुडबुडी काय ग? अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याला थोडंसं आता हलवायचं वरच्यावर. असं हलवलं चालतं ना ते यांनी? तसं कर. चमच्यापेक्षा अशा प्रकारे हलवलं ना तर तुकड्या मोडत नाही. शिंगट्या पण शिजलेल्या आहे. रेसिपी तयार झालेली आहे. 2 मिनटं फक्त त्याला एक काय म्हणतात त्याला, थोडा अजून रंग येईपर्यंत, तिखट लागेपर्यंत शिजून घ्यायचं आणि रेडी.
झटपट नॉनव्हेज रेसिपी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा कसा मस्त कलर आलेला आहे आणि इकडे रस्सा पण लाल भडक झालेला आहे. तर आम्ही आता जेवण घेतो. भूमी पण इकडे. भूमी इकडे बघ, मोबाईलला घ्यायचा. तर आम्ही आता जेवण घेतो आणि आपण रात्री भेटूया बिर्याणीसोबत. बाय बाय. अशा प्रकारे स्वस्तात मस्त असं ताट आमच्यासमोर आलेलं आहे. हॉटेलमध्ये फुकटचा खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी मस्तपैकी रेसिपी तयार केलेली आहे. इकडे हे टोपशी खाली झालेली आहे आणि ऋतूने पण जेवायला सुरुवात केली. तर ऋतू सांगेल आता कसं झालं आहे तो मासे. साहेब जरा आपली कमेंट द्या. कसं लागते मासे? मासे एकदम भारी लागते. भारी लागतंय. तर आम्ही पण जेवायला सुरुवात करतो. मस्तपैकी ताट सजलेलं आहे. ऋतूचं खाऊन झालं आहे. आता मी टेस्ट करतो, बघतो नक्की कसं झालं आहे ते. वा मस्त. लसणासोबत एवढं भारी लागतं. आता जरा शिंपे खाऊन बघू आपण. हा बघा मस्त आहे. वा एक नंबर. नेक्स्ट टाइम शिंपे जाणू आपण. लय भारी लागतात. दुपारचं जेवण मस्त झालं. आता रात्रीचा बेत बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी. आणि त्यासाठी हे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आणि चिकन पण चांगलं मॅरिनेट झालेलं आहे, दुपारपासून ठेवलेलं आहे. आणि इकडे पाणी उकळत ठेवलं, त्यामध्ये लवंग आहे, काय तमालपत्र, मिरी, थोडं जिरं टाकलेलं आहे, मीठ आणि तेल. आणि इकडे बासमती राईस घेतलेलं आहे. किती आहे साधारण? अर्धा पाऊण किलो. कमी पडायला नको म्हणून जास्तच घेतलंय. त्यामुळे आता आपण सुरुवात करूया बिर्याणीला. उकळी आली की आपण तांदूळ टाकू. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपण तांदूळ टाकूया. अर्धा तास भिजून ठेवले होते आणि शिजवताना 70 ते 80% शिजवून घ्यायचे. त्यानंतर परत एकदा चिकन टाकून शिजतात ते. हाय. साहेबांची देवपूजा झाली आणि आता आला इथे आमच्याकडे मदत करायला. गॅस बंद केलेली आहे कारण 60 ते 70% तांदूळ शिजलेला आहे. हा बघा मस्तपैकी. आणि 2-3 मिनिटं त्यातच ठेवू थोडा वेळ. आणि बिर्याणी म्हणजे कांदा लागतो आणि कांद्याला कापायला मी सुरुवात केलेली आहे कारण कांद्यावर सगळा गेम आहे बिर्याणीचा. 4-5 कांदे घेतले होते आणि आता मी कापतो बघा. किती फास्ट कापायला, फास्ट कापू का? काय रेणुकावर मदत आहे, नाही तर म्हणून मीच सगळा करतोय. एक कांदा कापून झाला. असा कांदा कापून घ्यायचा. नंतर पुढची आपण काय करणार ते दाखवतो तुम्हाला. रंग टाकून झालेला आहे आणि तिरंग्याचा रंग आलेला आहे. आणि इकडे पण एक साईडला बघा कांदे सगळे कापून झालेले आहेत. कुकरमध्ये बिर्याणी चालू आहे. कुकर बिर्याणी. तेल टाकलेलं आहे आणि आता आपण कांदा टाकूया. कांदा आता सोलायचा, थोडीत करायचा. कुकर बिर्याणी. कुकर. चार 5 कांदे घेतले होते. तांदूळ पण भरपूर घेतलाय, कमी नको पडायला. आणि अर्धा किलो चिकन. किचनमध्ये चिकन. कधी कधी बोलताना होतं किचन का चिकन का असं होतं. तर कांदा टाकलेला आहे.
कांदे असे सुटसुटीत करून घ्यायचे, लाल बुंद होईपर्यंत. कमेंट करून सांगा मला जमतंय का, कांदा व्यवस्थित भरलाय का, नाही तर मला नुसतंच बोलबच्चनगिरी करतो. बऱ्याच वेळानंतर कांदा लाल बुंद झालेला आहे मस्तपैकी. आणि आता आपण चिकन टाकूया. बाकी काही टाकायचं नाही कारण दुपारीच आपण मॅरिनेट करतो, सगळं टाकलं होतं. वा, भाजतंय भाजतंय. छान असं मिक्सअप झालेलं आहे. आणि आता आपण 4 शिट्या देणार आहोत. आणि त्यानंतर 4 शिट्या दिल्या की त्यानंतर बिर्याणी 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 कुकरवाली बिर्याणी ये. त्याला आता आपण झाकण लावून घेऊ आणि 4 शिट्या देऊ. त्यानंतर थोडंसं परत तांदूळ जे अर्धा शिजलेलं आहे तो त्यात टाकून बिर्याणी आपली रेडी. बिर्याणी तयार होतेच. एक बाजूला ऋतूला काम दिलं आहे. भाज्या आणल्यात सकाळी, कढीपत्ता आणलेलं आहे, शेंगा आहेत उद्यासाठी, मिरच्या आहेत. त्याला आता काम लावलं आहे, काम करतोय तो. नंतर त्याला बिर्याणी भेटेल, ना तर बिर्याणी नाही मिळणार ना रे. भेटणार. 4 शिट्या झालेल्या आहेत. आणि आता आपण अर्धा चिकन त्यातलं काढून घेऊ. वा मस्त. त्यात आम्ही बटाटा ॲड केलेला, तो सांगितलं नव्हतं तुम्हाला, अचानक सुचलं बटाटा टाकूया तर बटाटा टाकला. बघूया कसं लागतंय. आणि आता आपण त्यातलं अर्धं चिकन बाहेर काढून घेऊ. आणि त्यानंतर त्याचा भात शिजलेला आहे त्याची आपण लेअर देऊया. राहू दे तेवढं आता. तर तांदळाची लेअर देतोय आपण. अर्धी लेअर टाकू आणि परत थोडा वरती चिकन, परत राईस. मस्तपैकी वास सुटलेला आहे, घमघमाट. तुम्हाला समजणार नाही वास तो. आम्ही घेतोय मस्तपैकी वास. कलर पण चांगला आला आहे मस्त तांदळाला कलर टाकल्यामुळे. आणि आता दुसरी लेअर देऊ आपण चिकनची. अंडा पण टाकला पाहिजे. अंडा बिर्याणी, अंडा बिर्याणी पण असते. अंडा बिर्याणी करूया नेक्स्ट टाइम. आणि एवढं झालं की किती वेळ परत शिजवायचं? 10 मिनिटं. 10 मिनिटं शिट्टी काढून. शिट्टी काढून परत 10 मिनिटं शिजूया. अशा प्रकारे पूर्ण असं टोप भरलेलं आहे. आणि आपण आता तूप घेतलेलं आहे, कारण तुपाशिवाय बिर्याणीला मजा नाही. हे आहे गिर गाईचं तूप. किती चमचे टाकायचे? 2 चमचे तूप टाकतोय आता आपण. आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि 10 मिनिटं परत एकदा शिजवायला ठेवायचं. त्यानंतर बिर्याणी रेडी. अशा प्रकारे बिर्याणी तयार झालेली आहे. भूमीचा अभ्यास चालू आहे, ती काही जेवणार नाही. हे बघा मस्तपैकी कलर आलेला आहे बिर्याणीला. दुपारचा बेत पण मस्त झाला. आता आम्ही बरेच जण इथे जेवायला बसलो आहे. भाऊ आहे ॲड झाला इकडे. हाय. ऋतू आहे. ए भूमी, तू जेवते की नाही? बिर्याणी संपेल. तर आज स्वस्तात मस्त बेत झाला. सकाळी मासे होते आणि आता चिकन बिर्याणी. 100 रुपयाचे मासे, 150 रुपये चिकन. 250 ते 300 रुपयामध्ये आमचा 2 टायमाचा बेत झालेला. मस्तपैकी बेत झाला. तर आजचा ब्लॉग इकडे भूमी आले परत जेवायला. हे बघ, हे खाते तू भाऊ? हे बघ भूमीचं पण ताट घेतलेलं आहे. बाबा. तर आजचा बेत तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला
अजिबात विसरू नका. मी बोल गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय.